या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबा केफेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 9423591259 विष्णू महेश प्रतिष्ठान मार्फत रुग्णसेवा करण्याचा निश्चय. सोलापूर. दिवंगत काँग्रेस नेते विष्णुपंत कोठे व त्यांचे पुत्र माजी महापौर महेश कोठे यांच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठी विष्णू महेश प्रतिष्ठानची स्थापना करण्यात येणार असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्याबरोबरच अडचणीतील नागरिकांना मदत करण्याचा निश्चय करण्यात आला असल्याचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी सांगितले. महेश कोठे यांची 1 एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्ताने सुशील रसिक सभागृह येथे कोठे परिवारावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीस मान्यवरांची उपस्थिती होती. आमदार देवेंद्र कोठे हे मुंबई येथे अधिवेशन असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तेथून बैठकीत सहभागी घेतला. त्यावेळी आमदार कोठे यांनी महेश कोठे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त 61 ठिकाणी पाणपोई सुरू करणार असल्याचेही सांगितले. यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवर, महेश संघांवरती प्रेम करणारे सर्वच व कोठे परिवारावरती प्रेम करणारे सर्वच, इथं जमलेल्या सर्वच बंधूंनो, खरं तर 1 तारखेला दरवर्षी आपण महेश संघांचा वाढदिवस अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. पण दुर्दैवाने आपल्या सर्वांना माहिती आहे 14 जानेवारीला अण्णा प्रयागराजला गेले होते, पण त्यांचं आकस्मिक निधन त्या ठिकाणी झालं. खरं तर त्यांचं राजकीय आयुष्य जर आपण पाहिलं तर 1992ला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ज्यावेळेस ते विडी घरकुल सारख्या भागात निवडून आले त्यावेळेस तो भाग अनेक विकास कामांपासून वंचित होता आणि त्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, असे अनेक विकास कामं त्या ठिकाणी गणेशांनी केले. आणि अनेकदा लोक सांगतात की त्या ठिकाणी ज्या घरांची किंमत 15-20 हजार रुपयाची होती, आज त्या घराची किंमत जवळजवळ 15-20 लाख रुपये झालेली आहे. म्हणजे महेश संघांचा कर्तृत्व कसं होतं ते मी वेगळं आपल्याला सांगण्याची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्या गोष्टी अनुभवलेल्या आहात. पण अनेक स्वप्न ते सोलापूरकरांसाठी बघितले होते. ते स्वप्न मला वाटतं त्यांच्या हातून राहून गेले. पण निश्चित मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने आपण जे काही अण्णांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण यापुढं काम करूया. अनेक तरुणांना त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. त्या IT पार्कच्या माध्यमातून असू दे, महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. त्या त्यांच्या प्रयत्नाची एक प्रेरणा घेऊन मला वाटतं मी विडी घरकुल सारख्या भागामध्ये शिलाई मशीनचं एक युनिट चालू केलं होतं आणि त्या ठिकाणातून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलो होतो. आणि तेच आता मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. निश्चित तुमची या सगळ्या कार्याला मला साथ मिळणार आहे एवढं मला आवर्जून निश्चित वाटतं. आज अनेक जण मनोगत व्यक्त करत असताना अण्णांच्या आठवणी असतील, अण्णांनी त्यांना केलेली मदत असेल, हे सगळेजण सांगत होते. आणि निश्चित अशा कार्यक्रमासाठी मला तुम्हाला बोलावं लागतंय हे खरोखरच माझ्या मनात एक मोठी खंत माझ्या मनात आहे. कारण एवढ्या कमी वयात अण्णा या आपल्यातून निघून गेले. मला वाटतं कोणालाही अपेक्षित नव्हतं. हसत खेळत मला वाटतं ते अनेक जणांना 17 तारखेला सोलापूरला येऊन आपण बैठक करूया आणि पुढची दिशा ठरवूया असा अनेकांना त्यांनी निरोप दिला होता. पण अचानक अशी दुर्दैवी घटना घडली. निश्चित मी एवढा आवर्जून सांगतो, आत्ताच माझे मोठे बंधू देवेंद्रदादांनी आपल्याला जसं सांगितलं की तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं जसं तात्या गेल्यानंतर होतं, महेशांच्या पाठीमागं होतं, आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं होतं, यापुढेही महेशांना जरी आपल्यामध्ये नसले तरी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीमागं असंच राहावं हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो. आणि तुमचे जे काही अडीअडचणी असतील ते अडीअडचणी आमच्या स्वतःचे समजून तुमच्या अगोदर त्या अडीअडचणी
अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पुढं राहू एवढं आवाज सांगतो. तुमच्या अंगावरती येणारे प्रत्येक वार ते आमच्या अंगावरती घेऊन तुमची ढाल म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे राहू एवढंच निश्चित तुम्हाला या निमित्ताने सांगतो. विष्णू महेश प्रतिष्ठानची घोषणा मी आज या ठिकाणी करतोय. विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीने जे काही स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेबांनी स्वर्गीय महेशांनी या सोलापुरात काम केलंय त्या दृष्टिकोनातून त्या संस्थेच्या माध्यमातून आपण श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील, अँगल अँड पाईप्स, चॅनल्स, बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चटीनाडे सीसी सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, ॲडालाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जाम येथे. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम. संपर्कासाठी 9423591259 किंवा 8087551679 यावर संपर्क करू शकता. पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर समोर, सोलापूर.